दररोज आपण अलार्म सेट करतो बघा. 4ला उठायचंय. अलार्म लावतो आणि मग आपण उठतो. तसं आपण इंटरनल माइंड आपल्याला 2 माइंड असतात. एक्स्टर्नल माइंड अँड इंटरनल माइंड. म्हणजे बाह्य मन आणि अंतर्मन. तसं बाह्य मन हे किती ओन्ली दॅट इज एक्स्टर्नल माइंड वर्क्स ओन्ली 20%. 20%च काम करतं हे बाह्य मन. अँड 80% वर्क्स इंटरनल माइंड. आतलं अंतर्मन जे असतं ते 80% काम करत असतं. म्हणून आपण इंटरनल माइंडला जागृत केलं पाहिजे. त्यामध्ये फीडअप केलं पाहिजे. जसं कॉम्प्युटरमध्ये आपण जे फीडिंग करू तेच आउटपुट निघतं का नाही? जे इनपुट घालू तेच आउटपुट. तसं आपण सूचना दिल्या पाहिजे. दररोज सूचना दिल्या पाहिजे मनाला, की मला हे करायचंय. आता उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या मित्राच्या लग्नाला जायचं असतं. पहाटे 4ला उठायचं आहे आणि आपल्याकडे अलार्म नाही, काही कुठली सुविधा नाही. मग आपण मनाला बजावतो, की 4ला उठायचं आहे. शार्प आपल्याला 3:30ला उठायचं आहे, कारण 4ला जायचं आहे. तर आपण मनाला म्हणतो, की 3:30ला उठलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट आणि झोपतो. मग आपण बघा चमत्कार, बरोबर 3:30ला आपल्याला जाग येते. कुणीही उठवलेलं नसतं. कारण ते अंतर्मनात तो विचार गेलेला असतो आणि अंतर्मन हे 80% काम करतं, नाही का? मग आपण 3:30ला उठतो धडपडून, लगेच फ्रेश होतो आणि ते वाहन जे आहे ट्रॅव्हल्स म्हणा, तिथं जाऊन लगेच 4ला तिथं 4च्या आधीच 5 मिनिटं जाऊन बसतो. आपली सीट रिझर्व्ह करतो आणि एन्जॉय करतो वेडिंगचा, त्या लग्नाला जाण्याचा. लाइक धिस. म्हणून माइंडसेट. इट इज व्हेरी इम्पोर्टंट टू मेकिंग माइंडसेट. यू ऑल्वेज थिंक अबाउट युअर गोल. तुमचं गोल काय आहे? ध्येय काय आहे? हे इकडंच फोकस करा. लोक काय म्हणतात? लोक दोन्हीकडून बोलतात. ज्यावेळेला तुम्ही काय करत नाही, तेव्हा हा काय करत नाही म्हणतात. तुम्ही काही करायला लागला, की ह्या कामाचंच बघतो, घरात लक्ष नाही म्हणतात. डोंट बी थिंक अबाउट दी पीपल. लोकांचा विचार करू नका. ओन्ली थिंक अबाउट युअर इंटरनल माइंड. आतला आवाज तुम्हाला काय सांगतो त्याचं ऐका. When you listen internal mind, then internal mind is nothing but it's a God's mind. दैवी मन म्हटलं जातं त्याला, देवाचं मन. कारण इंटरनल माइंड आपल्याला चुकीचं कधीच सांगत नाही. समजा आपण रस्त्याने जातो आहोत आणि वाटेत एक बॅग पडलेली आहे, सापडली आपल्याला. त्या बॅगमध्ये ₹1,00,000 आहेत. मग एक माइंड म्हणतं, "घे ₹1,00,000." ती जर बॅग घेतली, तर तू 6 महिने मजेत अगदी एन्जॉय करू शकशील. हे बाह्य मन म्हणतं आपल्याला. बाह्य मन म्हणजे हे आपलं आत्ताचं मन, म्हणजे जागृत मन. आणि सुप्त मन जे असतं किंवा इंटरनल माइंड जे असतं, म्हणजे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस 2 माइंड असतात. कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मन काय म्हणतं, "घे आणि ऐश कर." कुणी इकडे-तिकडे पाहतो आणि कुणी पाहत नाही ना, मग हे ₹1,00,000 घेऊन आपण मजा करूया, असं ते मन सांगतं. बट इंटरनल माइंडसेट, डोंट टेक दॅट मनी. ते पैसे घेऊ नकोस, असं ते सांगतं. कारण ते जर पैसे तू घेशील, तर तुझ्या मागे पोलीस लागतील किंवा तू संकटात सापडशील एक. किंवा ते पैसे एखाद्या कुणीतरी पॅरेंट्स, आपला मुलगा अवस्थेत दवाखान्यात आहे, जीवन-मरणाशी तो खेळत आहे आणि त्याची औषध आणण्यासाठी किंवा बिल भरण्यासाठी एखाद्या वेळेस ते घेऊन जात असतील आणि ते पैसे चुकून पडलेले असतील, तर ते पैसे घेतलं असतं, त्याचा जीव म्हणजे प्राण जाणार किंवा त्याच्यावर उपचार होणार नाही. हे पाप घडेल. किंवा एखाद्या भावानं आपल्या बहिणीच्या लग्नासाठी बँकेतून काढलेली असतील आणि ते लग्न करण्याचे त्यानं अनेक स्वप्न रंगवून तो जात असताना वाटेत पडले असतील. तर ते पैसे जर तुम्ही घेतले, तर ते पोलिस स्टेशनला जमा करा किंवा त्याची ॲडव्हर्टाइज द्या आणि ते ज्याचे आहेत त्याच्यापर्यंत पोहोचते करा. एक. आणि हे सगळं आपल्याला होत नसेल, तर तिकडं दुर्लक्ष दुर्लक्ष करून निघून जा. तसंच पडू द्या. पण आपण पापाचा धनी नाही झाला पाहिजे. कारण एव्हरीथिंग इज रेकॉर्डिंग बाय धिस युनिव्हर्स. प्रत्येक गोष्ट तुमची रेकॉर्डिंग होत आहे. कुठून? युनिव्हर्सकडून. जरी आपल्याला वाटलं, की मांजर दूध पितं बघा आणि स्वतःचे डोळे बंद करतं, की मला कुणी पाहत नाही. जरी मी कुणी तिथं तुम्ही ती पिशवी उचलताना पाहिलेली नसेल, परंतु युनिव्हर्सनं तर पाहिलेलं असेल आणि युनिव्हर्स गिव्हज एव्हरी रिटर्न्स. एव्हरीथिंग इज बूमरँग. प्रत्येक गोष्ट बूमरँग म्हणून तुमच्याकडे येत आहे.
तुम्ही चांगली कृती केली की चांगलं फळ येणार, तुम्ही वाईट कृती केली की वाईट फळ तुम्हाला येणार, ही युनिव्हर्स देणार. कारण प्रत्येक गोष्ट रेकॉर्डिंग होते. असं म्हटलं जातं की चित्रगुप्त कथा आहे की तुमचं प्रत्येक कार्य तिथं लिहिलं जातं दिवसाचा, दिवसभरात आज काय केलं चित्रगुप्ताकडे. तर मी तर असं म्हणेन चित्रगुप्त तर लिहित असेलच असेल, पण प्रत्येकाच्या शरीरामध्ये देवाने अशी एक चिप घातलेली आहे किंवा असे चिप प्लेस केलेली आहे. ती प्रत्येक रेकॉर्डिंग तिथं होतं आणि त्याचं फळ तिथंच त्याला मिळत राहतं. त्याच्या त्याच जीवनामध्ये, त्याच लाईफमध्ये. कारण एव्हरीथिंग इज बुमरँगिंग. म्हणून वेल आचरण, आपलं आचरण किंवा विचार हे चांगले असले पाहिजे. कारण नुसतंच आपण अभ्यासात हुशार असून किंवा इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून चालणार नाही. कारण मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस. बट कॅरेक्टर इज लॉस, एनिथिंग इज लॉस. जर तुमचे पैसे गेले ना, जाऊ देत, पुन्हा मिळवता येतील. तुमची शरीर संपत्ती एका दिवस बिघडली तर तुम्ही दवाखान्यात जाऊन ते नीट करू शकता किंवा पुन्हा आपली शरीर संपत्ती कमवू शकता एखाद्या वेळेस. परंतु तुमचं चारित्र्य, चारित्र्य म्हणजे आचरण, याच्यावर जर डाग आला तर तो कधीच धुतला जाणार नाही. म्हणून आपलं आचरण, आपले विचार, आपले कॅरेक्टर नेहमी चांगलं असलं पाहिजे किंवा चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या, इंग्रजी काय आपण जगातली कुठलीही गोष्टीला हात लावू, मनामध्ये इच्छा करू तर ती गोष्ट मिळणार. कारण मन हाच कल्पवृक्ष आहे. मन हीच कामधेनू आहे. कल्पवृक्ष जे इच्छित आपण जी इच्छा करतो ते देणारा वृक्ष. पुराणामध्ये सांगितलं बघा कल्पवृक्ष. तसं माइंड हाच आपला कल्पवृक्ष आहे. आणि आपले थिंकिंग म्हणजे विचार हेच. जसे तुम्ही विचार कराल तसं तुम्ही बनाल. ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. आता एखाद्या दिवशी आपल्याला वाटतं आज खूप आळस आलाय, आज काही माझ्याच्यानं काम होईल असं वाटत नाही. नक्कीच होत नाही त्या दिवशी. आळसातच दिवस जातो. आणि आपण जर ठरवलं की उद्या ॲट एनी कॉस्ट मला हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे, तर ते होणारच. कारण आपलं मनच आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यास भाग पाडतं. आपले विचारच म्हणजे आपले विचार मनात रुजतात आणि मग पुन्हा शरीर त्याप्रमाणे काम करायला लागतं. म्हणून विचार अगोदर बदलले पाहिजे. चेंज युअर थिंकिंग. फर्स्टली यू चेंज युअर थॉट्स. तुमचे विचार बदला. यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. तुमची नियती बदलेल. तुमचे विचार बदलले की तुमची नियती बदललेली असेल. म्हणून विचार बदला अगोदर. आणि आज आज एक छानसा विचार करूया की I can talk English fluently, I can speak English fluently, and I can communicate with people with English. Okay? So, guys, we stop here. I think all of you guys understand today's motivational speech about English as well as whole life. Okay? And if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me. I will try to solve out your difficulty 101%. Okay. So guys, if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.